तर नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. आज आहे आपला दुसरा दिवस. गाडी वॉर्मअपला लावली आणि आज व्लॉग चालू केला आहे गाडीमधनं. गाडी आता वॉर्मअप होते, तुम्हाला दाखवतो. हे बघा, गाडी वॉर्मअप होते. पहिला क्रँक आहे ना, CNG कन्वर्ट झाले. सकाळी आलो आणि गाडी लावली, दिवसभर झोपलो आणि आता संध्याकाळी आपली शिफ्ट चालू. तर कालचा होता आपला डे फर्स्ट, जो की आपण दिला देवाला. कारण की काल एवढा बिझनेस नाही झाला आपला, एवढ्या ट्रिप्स वगैरे नाही भेटल्या. तर मी लवकर घरी आलो आणि मला सकाळी काम पण होतं, म्हणून मला यायचंच होतं. बट आज बघूया आजचा दिवस कसा असणार आहे तो मी बघतो आणि तुम्हाला दाखवतो. आधी गाडीत आता जाऊया. काल जो CNG भरलेला नाही एकदाच, तोच आहे गाडीत. आता जाऊन परत CNG घेऊया आणि ऑनलाईन जाऊया. तर टाईम दाखवायचं राहून गेलो तुम्हाला. हे बघा, अरे यार, 7:01 आणि तारीख आहे आज 10 तारीख. तर आलं आता CNG पंपात. लगेच आपलाच नंबर आहे, लाईन नाही आहे. मस्त भरून घेऊ. तर तो आहे तिकडे CNG पंप. आपण ऑपोजिट साईडला आलो. CNG भरून झालाय, त्यातच लगेच ऑनलाईन जाऊया. तर आता गो ऑनलाईन. कालची पास आपली आहे 10 वाजेपर्यंत. ऑनलाईन जाऊया, बघूया काय भेटते का लवकर. तर आपल्याला पनवेल ST स्टँडवरनं एक ट्रिप लागली आहे, ठाणे वेस्टची आहे. जाऊया, पिक करूया. एक्सेल नाही आहे, सिडान आहे. त्यांना पिक करूया आणि मग किती फेअर होतोय तो तिकडे ड्रॉप केल्यावरती दाखवेन मी. तर पहिला ड्रॉप झाला आहे आपला. पहिली ट्रिप कंप्लीट झाली. 750 रुपये आपल्याला भेटलेत ह्या ट्रिपमधनं. मी ते यार हे करून टाकलं, कारण की दुसरी ट्रिप आली ना. आता कल्याणची एक ट्रिप आहे, कल्याणला घेऊन चाललो आहे. आता इथे ठाण्याला पोपटला आलो होतो, आता कल्याणला चाललो आहे. कस्टमरला पिक करतो, ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर दुसरी राईड पण आपली ट्रिप कंप्लीट झाली आहे आणि दाखवतो तुम्हाला ह्या ट्रिपचे आपल्याला किती भेटले. तर हे बघा, 504 कल्याण चिंचपाड्याला आहे. आता आपण इकडनं आता स्टेशनकडे जाऊया, कल्याण स्टेशनच्या एरियात. तर सर्वात आधी तुम्ही टाईम बघा किती झाला आहे. 1:51 झालेत रात्रीचे. आणि आता सीन सांगतो, मी आता आहे कुठे? मी आहे ठाण्यामध्ये. आणि कल्याणवरनं मला विक्रोली वेस्टची ट्रिप लागली आणि तिकडनं मला ठाण्याची ट्रिप लागली. तर मी विक्रोलीला गेलो, तिकडनं ड्रॉप करतच होतो, तेवढ्यात ठाण्याची पण लागली. तर ठाण्याला आलो. आता CNG पंपात चाललो आहे. CNGला थोडीशी लाईन आहे, CNG भरणार होतं. आणि 3:20 मी एक रिझर्वेशन घेऊन ठेवली आहे आपल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची. तर बघूया, जर त्याच्यामध्ये जर काही आलं तर मी घेईन आणि ती रिझर्वेशन कॅन्सल करेन. बट सध्या घेऊन ठेवली आहे. लास्ट ट्रिपचे बघा मला 327 भेटलेत. आणि विक्रोलीला जे गेलो होतो ना, ते मी तुम्हाला दाखवतो, थांबा. विक्रोलीचे मला 553 भेटलेत आणि विक्रोलीवरनं ठाणे. आता छोटी काय घेतली ट्रिप, तर गाडी CNG नाही आहे, CNG भरायला लागणारच आहे, म्हणून छोटी ट्रिप घेतली. कारण की CNG नसताना कुठे, मी कस्टमर असताना कधी CNGसाठी कुठे गाडी थांबत नाही. आपण एक आहे माझं, म्हणून मग नाही घेतली मोठी ट्रिप. तर टाईम बघा, 2:24 झालेत रात्रीचे आणि CNG आपलं भरून झालं आहे. तुम्हाला फोटो येत असेल, 606 रुपयाचा CNG भरला आहे आपण. आणि आता पिकअपसाठी आपल्याकडे एक जवळपास 1 तास आहे, 56 मिनटं आहेत, जो आपण रिझर्वेशन घेतलं आहे. तर तिथपर्यंत आता एडिटिंग करतो ब्लॉगची. आणि थोडा टाईम जवळ आला की मग इकडनं सरळच जायचं आहे आपल्याला. थोडं म्हणजे जवळच आहे, थोडंच अंतर आहे. तर आता आलो आहे मी कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती. 3:13 झालेत आणि 3:01 मला उबेरनी नोटिफिकेशन पाठवला की इट्स टाईम टू हेड टुवर्ड्स युअर लोकेशन. तर तसा एक येतो, मग त्याच्याने आपण लोकेशनला जायचं. जे नॉर्मल आपली प्रोसेस आहे, नॅव्हिगेट करून जायचं. तर एअरपोर्टचा ड्रॉप झाला आहे आणि किती भेटले तर हे बघा, 514 भेटले. आता जाऊया बेलापूरच्या इथे. बेलापूर टू पाम बीच रोड जिथे चालू होतं ना, तिथे जाऊन थांबू, कारण की तिकडनं ट्रिप्स येतात, भेटतात. तर बराच वेळ थांबलो, ट्रिप नव्हती येत. तर मला रॅपिडोची एक ट्रिप आली. इथनं बेलापूरमधनंच आहे, एक्सेल आहे, एअरपोर्टचीच आहे. आपल्या एअरपोर्टला जायचं आहे उलवेला, तर ती घेऊन जाऊया. तर एअरपोर्टचा ड्रॉप झाला आहे डन. 272 रुपीज फेअर. हार्डली 6 किलोमीटर असेल पिकअप वगैरे पकडून.
तर आता तिथं बसल्या बसल्या काय ट्रिप नाही लागत, तर मग असं घ्यायचं, एक्सेल होती ना आणि म्हणून घेतली. तर सकाळ झाली आहे, तुम्हाला पाठी कळतच असेल, आणि वाजलेत 6 वाजायला आलेत, ऑलमोस्ट 4च मिनटं कमी आहेत 6ला. आणि मी आता आलोय बेलापूरवरनं निघलोय, घरी पोहोचेन मी आता, खांदेश्वरला आहे. यायचं कारण असं की बेलापूरवरनं काही ट्रिप नव्हती लागत आणि ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळपास पोहोचलोय मी. तुम्ही मला जरूर पूर्ण, मी तर तुम्हाला ओव्हरऑल किती आता झालं ते सांगत नाही आहे, हे तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये की किती आपलं आज ट्रिप्स आपण किती केल्या आणि किती आपला बिझनेस झाला आहे आजचा. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. टार्गेटच्या जवळपास गेलो आहे, टार्गेट कंप्लीट झाला असं नाही आहे, टार्गेटच्या जवळपास. तुम्हाला मी आजची आपली इन्व्हेस्टमेंट सांगतो. एक पकडा CNG आपलं गेलं असेल 650-700 रुपयाचा, आणि 265 रुपये पास, आणि 200 रुपये रोजचे मी गाडीचे मेंटेनन्सच्या साईडला करतो. तर एक ओव्हरऑल बघा ना, एक पकडला आपण समजा 700 रुपयाचं CNG प्लस 200, 800, 900, 965 रुपये, आणि अजून 200, 1165 अशी आपली अमाऊंट होते. तर 1165 आपली इन्व्हेस्टमेंट आहे आजची, आणि बाकी सगळं जे काय आहे ते आपल्या पॉकेटमध्ये. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आज होता दुसरा दिवस, रोज टाकत जाऊ आपण. नक्की तुम्हाला काही क्वेश्चन असतील, कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. फुल सपोर्ट करा भाई, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईबच्या पुढे एक नोटिफिकेशनवाला बटन येईल, बेल आयकॉन येईल, तो पण ऑन करा, आणि त्याच्यावरती अलाव ऑल करा, ठीक आहे, ऑल नोटिफिकेशन, ज्याच्याने मी जे काय व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येत जाईल. आणि काय, राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.